नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण खूप चविष्ट अशी फ्लावर बटाट्याची भाजी। तुम्ही तिला आलू गोबी म्हणू शकतात। बऱ्याच जणांना फ्लावर आवडत नाही कारण फ्लावरला एक उग्र वास असतो आणि हा उग्र वास कसा काढायचा यासाठी सुद्धा मी एक खास टिप सांगितली आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे बघा। ही भाजी तुम्ही चपाती बरोबर, पराठ्यांबरोबर किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर खाऊ शकता। वरण भात बनवल्यावर तोंडी लावण्यासाठी ही भाजी खूप चांगली आहे। तसेच तुम्ही ही टिफिनलाही देऊ शकतात। खूप झटपट होते आणि खूप कमी मसाल्यांमध्ये होते। चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया। फ्लावरची भाजी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो फ्लावर घेतलेला आहे। फ्लावर घेताना बरीच जण काय करतात की त्याची ही जी साईडची हिरवी पानं आहेत ना ती काढून टाकतात। तर मी ही पानं काढून न टाकता ह्याचा सुद्धा भाजीमध्ये वापर करून घेणार आहे। हे बघा, ही अशी कोवळी पानं आहेत ना, हिचा सुद्धा आपण भाजीमध्ये वापर करणार आहोत। यामुळे भाजी खूप चवदार लागते। आणि हो, पानं फक्त घेताना कोवळी घ्यायची। आता फ्लावर आणि पानं आपण बारीक बारीक चिरून घेऊया। तुम्हाला हवे तसे काप तुम्ही फ्लावरचे करू शकतात। आणि ह्या पद्धतीने मी कोवळे पानांचे काप करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर फ्लावर बघा इतकी मोठी ठेवलेली आहे। आता सर्वात प्रथम हिचा उग्र वास जाण्यासाठी गॅसवरती एक पातेलं ठेवलं, त्यात पाणी घेतलं, त्यात चिमूटभर आपण मीठ टाकूया आणि चिमूटभर हळद टाकून घेऊ आणि यात आपण संपूर्ण फ्लावर टाकून घेऊया आणि पाण्याला एक उकळ काढूया। असं केल्याने फ्लावरचा उग्र वास निघून जातो। आणि जेव्हा पाण्याला एक उकळ येईल त्यानंतर गॅसवरनं पातेलं उतरवून घ्यायचं, संपूर्ण पाणी गाळून घ्यायचं आणि फ्लावर वेगळी करून घ्यायची। आता फ्लावर बनवण्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे आणि मी सांगितलं ना, अगदी सिंपल मसाला आहे। त्यासाठी मी 1 टेबलस्पून बडीशोप, 1 टेबलस्पून जिरे, 2 टेबलस्पून धणे, अर्धा टेबलस्पून काळी मिरी आणि काही सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। आता लाल मिरच्यांचं आपल्याला जाडसर वाटण करून घ्यायचं आहे आणि इतर सर्व मसाल्यांचं एक वेगळं पण जाडसर वाटण करून घ्यायचं आहे। हे असं मी का केलं, कारण इतरही भाज्यांना हा मसाला लागतो ना, एकत्र वाटल्यापेक्षा मी वेगवेगळं वाटणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकत्र वाटलं तरी चालेल। आता मी मिरे, धणे, जिरे आणि बडीशोपची एक जाडसर पेस्ट करून घेईल आणि त्याचबरोबर सुक्या मिरच्याही वेगळ्या वाटून घेईल। भाजी बनवण्यासाठी गॅसवरती मी एक कढई तापत ठेवली। आता यात 3 उबळ्या किंवा 3 चमचे आपण तेल टाकून घेऊया। तेल व्यवस्थित गरम झालं की यात 1 चमचा आपण जिरे टाकून घेऊया। तेलामध्ये जिरे छान फुलले की त्यात अर्धा चमचा आपण हिंग टाकून घेऊया। त्याचबरोबर बारीक चिरलेला लसूण टाकून घेऊया। तुम्हाला हवं असेल तर लसूण ठेचून टाकला तरी चालेल। त्याचबरोबर एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता, तो टाकून घेऊया आणि आता कांदा 1-2 मिनिट तेलामध्ये परतवून घेऊया। लसूण आणि कांदा छानपैकी थोडासा मऊसर करून घ्यायचा। लसणाला थोडासा गुलाबी रंग आणायचा। त्यानंतर इथे 2 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतल्या होत्या, त्या टाकून घेऊया आणि मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत 1-10 मिनिट तेलामध्ये कांद्याबरोबर परतून घेऊया। कांदा आणि मिरची व्यवस्थित परतली की यात आपण बटाटे टाकून घेऊया। मी इथे 3 मीडियम आकाराचे बटाटे साली काढून घेतल्या आणि त्याचे असे चौकोनी काप करून घेतले। तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही बटाट्याचे काप करू शकतात। तेलामध्ये कांद्याबरोबर जवळजवळ हा बटाटा आपण 40 ते 50% परतवून घेऊया। बटाटा ज्यावेळेस 50% परतवेल ना, त्यात एक मोठा आकाराचा टोमॅटो मी चिरून घेतलेला होता, तो टाकून घेऊया आणि तो सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित आपण परतवून घेऊया बटाट्यांबरोबर। आता यात आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि लक्षात ठेवा, फ्लावर शिजतानाही आपण मीठ टाकलेलं होतं, पण ते थोडंसंच टाकलेलं होतं। तुम्ही मीठ आणि मिरची तुमच्या आवडीनुसार आणि चवीनुसार कमी जास्त करू शकता। मीठ टाकल्यानंतर आता बटाटा जवळजवळ आपल्याला 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे। बटाटा जवळजवळ 70% शिजलेला आहे
आता यात आपण उकडून घेतलेला संपूर्ण फ्लावर टाकून घेऊया आणि व्यवस्थित एकत्र करून घेऊ। ही भाजी खूप झटपट होते, खूप कमी मसाल्यांमध्ये होते, पण खाण्यासाठी खूप चवदार लागते। बटाटा आणि फ्लावर व्यवस्थित एकत्र केलं की यानंतर यात अर्धा चमचा आपण हळद टाकून घेऊया आणि ही हळद संपूर्ण भाजीला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर कढाईवरती आपण झाकण ठेवूया आणि मंद गॅसवरती 5 मिनिट आपण भाजीची एक वाफ काढून घेऊया। फार जास्त नाही, फक्त 5 मिनिट आपण एक वाफ काढून घेऊया। 5 मिनिटानंतर आपली संपूर्ण भाजी शिजलेली आहे। आता ही अशी खाल्ली ना तरी खूप चवदार लागेल, पण आपण जो मसाला तयार करून ठेवला होता ना, तर तो 2 चमचे मी मसाला ह्या भाजीत टाकून घेते। त्यानंतर ज्या लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या होत्या, ज्या वाटलेल्या होत्या ना, त्या सुद्धा आपण 2 चमचे टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हा सर्व मसाला भाजीला लावून घेऊ। आपण छानपैकी भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। जवळजवळ आपली रेसिपी तयार आहे। एकदा फक्त बटाटा आणि फ्लावर चेक करून बघितलं ना की आपली भाजी अगदी रेडी झालेली आहे। बस किती सिंपल मसाल्यांमध्ये आपली परफेक्ट अशी चटपटीत आलू गोबी किंवा फ्लावर बटाट्याची भाजी तयार झाली। आता सर्वात आधी मी फ्लावर चेक करून बघते। फ्लावर छानपैकी शिजलेला आहे। त्याचबरोबर बटाट्याचा सुद्धा एखादा पीस आपण चेक करून बघूया आणि बटाटा सुद्धा हात लावल्याने लगेच 2 तुकडे होत आहेत, म्हणजे भाजी तयार झालेली आहे। आता यात कसुरी मेथी टाकूया आणि कोथिंबीर टाकूया। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे ना ते प्रेस करा, म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल। आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया आणि त्यानंतर सर्विंग प्लेटमध्ये आपण ही भाजी सर्व करून घेऊ। किती झटपट झाली बघा ही रेसिपी। सिंपल रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा माझ्या चॅनलचा उद्देश आहे। आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त आणि चटपटीत रेसिपी बरोबर, अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तोवर बाय बाय।